हॅलो स्टुडंट्स, आपण मिसलेनियस एक्सरसाइज 2 पाहतोय, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 पर्यंतचे प्रॉब्लेम्स आपले पूर्ण झाले. नाउ लेट स्टार्ट क्वेश्चन नंबर 5. बाय प्रॉब्लेम काय दिला बघा. फाइंड ऑल पॉइंट्स ऑन द कर्व किंवा ऑन द एलिप्स 9x² plus 16y² is equal to 400 at which y coordinate is decreasing and x coordinate is increasing at the same rate. म्हणजे y coordinate ज्या रेटने कमी होतोय त्याच रेटने x coordinate काय होतोय, इन्क्रीज होते असं त्यांनी सांगितलंय. चेंज इन y coordinate, पण तो चेंज कसा आहे, डिक्रीज होणारा चेंज आहे आणि इन्क्रीज इन y coordinate बनतोय, इन्क्रीज इन x coordinate आहे. तर असे त्या इलिप्सवरचे कर्ववरचे पॉइंट्स तुम्हाला पाहिजेत की जिथं x आणि y कोऑर्डिनेट्स आहेत ते सेम रेटने चेंज होत आहेत, पण x वाढला की y मात्र काय होतोय, कमी होतोय. थोडक्यात असं त्यांना म्हणायचं. सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त लक्षात. गिवन द इक्वेशन ऑफ इलिप्स, काय इक्वेशन आहे बघा ते. 9x² plus 16y² is equal to 400. 9x² plus 16y² is equal to 400. ठीक आहे, लक्षात. त्याच्यानंतरची कंडिशन त्यांनी काय दिली बघा, आणखी म्हणायचं. गिवन बघा, चेंज इन y कोऑर्डिनेट dy by dt is equal to चेंज इन x कोऑर्डिनेट म्हणजे dx by dt. पण y कोऑर्डिनेट डिक्रीज होतो, डिक्रीज म्हणजे तो जो चेंज आहे तो असा आहे, मायनस dy by dx इक्वल्स dx by dt. हे तुम्हाला त्यांनी दिलेलं रिलेशन आहे. आता फर्स्ट इक्वेशनला इलिप्सच्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करून घेऊ. पुन्हा कन्सिडर 9x² plus 16y² is equal to 400. Differentiating with respect to t, 9 coefficient x² चा डेरिव्हेटिव्ह 5x dx by dt plus 16 as it is y² चा coefficient y² चा डेरिव्हेटिव्ह 5y dy by dt आणि constant चा डेरिव्हेटिव्ह 0. 2 कॉमन आणि कॅन्सल. 9x dx by dt plus 16y dy by dt is equal to 0. आता ह्यातले जे dx by dt आहेत ना, ही जी टर्म आहे ही मी मायनस dy by dt ने रिप्लेस करणार आहे. सो 9x इंटू मायनस साइन इथे दिलेलं आहे, मायनस dy by dt plus 16y dy by dt equals 0 from equation 1. dy by dt common and cancel, therefore 9x plus 16y equals 0. हे तुम्हाला इक्वेशन 1 मिळालं. आता हे इक्वेशन आणि इलिप्सचं इक्वेशन जर तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर तुम्हाला ते पॉइंट्स म्हणजे कोऑर्डिनेट्स x आणि y च्या तुम्हाला व्हॅल्यूज मिळतील. फक्त हे लिनियर इक्वेशन आहे आणि ते क्वाड्रॅटिक आहे. ठीक आहे, इक्वेशन आत्ताच द्यायची काही गरज नाही, लागलं तर देऊ आपण त्याला. मी काय करतो, x किंवा y ची टर्म आधी तयार करून घेतो. 9x ट्रान्सफर करतो, 16y is equal to 9x आणि मग ह्याने डिवाइड करून घेतो, म्हणजे y इक्वल्स 9/16. हा ह्याला वाटलं तर आपण इक्वेशन दिली 2. आता पुट ही y ची व्हॅल्यू जी आहे ती ह्या इक्वेशन मध्ये आपण रिप्लेस करू, इलिप्सच्या इक्वेशन मध्ये. पुट y इक्वल्स 9x/16 in the equation of ellipse.
y च्या जागी रिप्लेस करायचं आहे 9x² ॲज इट इज प्लस 16 इंटू ब्रॅकेट y², y म्हणजे कोण, तर 9x अपॉन 16 चा स्क्वेअर इज इक्वल टू 400 ॲज इट इज 9x² प्लस 16 इंटू 9x अपॉन 16, 9x अपॉन 16 इज इक्वल टू किती आले सांगा 400. काय 9 कॉमन काढले तर काही चान्सेस नाही आहेत कॅन्सलेशनचे, ठीक आहे असू दे. 9x² ॲज इट इज प्लस 9 9 81x² अपॉन 16, 9 9 81x² अपॉन 16 इज इक्वल टू 400. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 16 9 144x² प्लस 81x² अपॉन 16 इज इक्वल टू 400. आणि यांची ऍडिशन करून घेऊ. 12 225x² अपॉन 16 इज इक्वल टू 400. हे सगळं ट्रान्सफर करूया. therefore x² इज इक्वल टू 400 इंटू 16 अपॉन 225. ठीक आहे. स्क्वेअर रूट घेऊया. therefore x इक्वल्स अर्थात प्लस और मायनस, कारण x कोऑर्डिनेट आहे लक्षात ठेवा. याचं स्क्वेअर रूट 20, याचं स्क्वेअर रूट 4 आणि याचं 15. 5 4 za 20, 5 3 za 15. therefore x equals plus or minus 16/3. x equals किती आले प्लस और मायनस 16/3. आता मी या x च्या व्हॅल्यू वरून y कोऑर्डिनेट मिळवणार आहे, पण जरा आधी बोर्ड थोडासा रफ करून घेतो. आता इक्वेशन 2 कडे बघा आणि त्यात x ची व्हॅल्यू आपण रिप्लेस करायची. when x equals positive 16/3, तर y ची व्हॅल्यू काय असेल, y equals 9/16 into x. x किती बघा आपल्याकडे पॉझिटिव्ह से बघा 9/16x, 9/16x रिप्लेस केला. 16 कॅन्सल, 3 3 za 9, म्हणजे y कोऑर्डिनेट 3 मिळाला. फ्रॉम इक्वेशन किती सांगा हे 2 चाललेत हे. परत when x equals -16/3, y ची व्हॅल्यू किती असेल सांगा. इथं बघा 9/16x म्हणजे x किती आहे -6. कॅल्क्युलेशन सेम, फक्त साइन बदलणार आहे -3. ठीक आहे. therefore required points on the curve are जेव्हा x पॉझिटिव्ह 16/3 होता तेव्हा y 3 मिळाला आणि x निगेटिव्ह 16/3 असताना y किती मिळाले -3. हे तुमचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हटलं, व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फंक्शन fx equals 2 upon e raised to x plus e raised to minus x on -1 to +1. हे तुम्हाला डोमेन दिलेलं आहे. व्हेरीफाय रोल्स थेरम असं विचारलं की पहिल्यांदा तिन्ही कंडिशन्स त्याच्या सॅटिस्फाय होतात की नाही पाहायच्या. काय काय कंडिशन्स आहेत, कंटिन्युअस आहे की नाही बघा, डिफरन्शिएबल आहे की नाही बघा, आणि त्यानंतर एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम म्हणजे कर्व सिमेट्रिक आहे की नाही बघा. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम आहेत की नाही पाहायचं. ह्या तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर रोल्स थेरम सॅटिस्फाय होतो असं तर आपण म्हणतो. आणि व्हेरीफाय म्हटलं की तो सी पण मिळवायचा. देन देयर एक्झिस्ट सी विच बिलॉंग्स टू a to b such that किंवा -1 to +1 such that f dash of c equals 0 आणि त्यातला c कॅल्क्युलेट करून दाखवायचा. इथपर्यंत जायचं. कधी व्हेरीफाय विचारतात. आता बघा एक्सपोनेन्शियल फंक्शन असतं ना, एक्सपोनेन्शियल ह्याचा ग्राफ कायम कंटिन्युअस असतो. डिनॉमिनेटर मध्ये आलं तर ते कधीही 0 होत नाही, काळजीच करू नका. कुठलाही नंबर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये 0 नसतोच कधी. e raised to समथिंग ची व्हॅल्यू 0 कधीच येत नाही. हा एक पर्याय आहे त्याला, अगदी -∞ ला 0 येते म्हणजे ती सुद्धा क्लोज टू 0 येते.
पण आपल्याला मायनस इन्फिनिटी पर्यंत जायचं आहे का बघा, फक्त -1 to +1 एवढाच पार्ट आपल्याला, त्यामुळे तो विचारच करायचा नाही आपण. ठीक आहे, कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे, फक्त एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी मात्र ते चेक करावं लागतं. बघूया, एफ एक्स इज कंटिन्युअस इन रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये 1 to 1. एफ एक्स इज डिफरन्शिएबल इन राउंड ब्रॅकेट -1 to +1. राउंड ब्रॅकेट घ्यायचं, मागे तुम्हाला मी सांगितलं याच्यावर. दोन कंडिशन झाल्या. कन्सिडर एफ ऑफ ए आणि बी कोण आहेत नुसते बघा, इथं ए इथं बी. एफ ऑफ 1 -1 इक्वल्स 2 अपॉन e रेस टू -1 प्लस e रेस टू मायनस मायनस म्हणजे +1. हे सिम्प्लिफाय वगैरे काय करायला नको, फक्त राहू देत. एफ ऑफ 1 ची ही व्हॅल्यू काय सिम्प्लिफाय होईल सांगा. हे 1 अपॉन e येतात, क्रॉस मल्टिप्लाय करून e वर जातात, असं ना. आता एफ ऑफ +1 बघूया आपण. एफ ऑफ +1 म्हणजे बी, एफ ऑफ बी बघूया. तर बघा 2 अपॉन e रेस टू 1 प्लस e रेस टू -1. आता मला सांगा या दोघांमध्ये काय फरक आहे सांगा. काही नाही, तर टर्म्स मागे पुढे झाले. म्हणजे एफ ऑफ -1 ची व्हॅल्यू ही एफ ऑफ 1 एवढी आहे. Therefore all the conditions of Rolle's theorem are satisfied. Therefore there exists C which belong to round bracket मध्ये -1 to +1 such that f dash of C equals 0. त्याकरता आपल्याला पहिल्यांदा f dash of x मिळवायला पाहिजे, मग f dash of C मिळवायचं. कन्सिडर fx equals 2 upon e raised to x plus e raised to -x. Consider fx equals आता आपण याच्यावर ना f dash x मिळवूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f dash x equals 2 कोएफिशिएंट. आता हे 1 अपॉन सगळं कव्हर करा. 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन x स्क्वेअर किंवा 1 अपॉन समथिंग चा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन समथिंग स्क्वेअर इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. नीट लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू x, e रेस टू x. हे मी साइन आता प्लस देत नाही बरं का. डेरिव्हेटिव्ह e रेस टू -x, e रेस टू -x इनटू त्या -x चा डेरिव्हेटिव्ह -1. म्हणून मी साइन प्लसचं काय केलं बघा, ते मायनस केलं. न्यूमरेटर मध्ये ही टर्म -2 ऍज मल्टिप्लिकेशन मध्ये e रेस टू x मायनस e रेस टू -x अपॉन e रेस टू x मायनस e रेस टू -x चा ब्रॅकेट स्क्वेअर ऍड. हे झालं तुमचं f डॅश ऑफ x मिळालं तुम्हाला. मग याच्यानंतर आपण f डॅश ऑफ c मिळवूया. बघा -2 ब्रॅकेट मध्ये e रेस टू c मायनस e रेस टू -c अपॉन e रेस टू c मायनस e रेस टू प्लस साइन वर खाली घ्या तेच म्हणतो. ठीक आहे, e रेस टू -x चा ब्रॅकेट स्क्वेअर ऍड. हे झालं f डॅश ऑफ c. त्याला वाटलं तर इक्वेशन लिहूया आपण. फ्रॉम 1 f dash of c equals 0 म्हणलेलं आहे. फ्रॉम 1 -2 into bracket e raised to c minus e raised to -c upon e raised to c plus e raised to -x minus c minus c चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं एक्सपोनेन्शियल टर्म ही कधीही 0 होत नाही. आपल्या इंटरव्ह्यू नंतर कधीच नाही. अगदी e रेस टू 0 जरी घेतलं तरी त्याचा आन्सर 1 येतो. त्या दोघांची ऍडिशन आणि त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजे ही कायम पॉझिटिव्ह टर्म आहे. 0 पण नाहीये, पॉझिटिव्ह आहे. तर पॉझिटिव्ह टर्म तुम्ही ट्रान्सफर केली तरी चालते. सो -2 into bracket e raised to c minus e raised to -c is equal to 0. -2 ने डिवाइड केलं, -2 ने इथे दाखवलं, -2 ट्रान्सफर केले म्हणजे e raised to c minus e raised to -c is equal to 0. एक मायनस साइन पलीकडे ट्रान्सफर केलं म्हणजे e raised to -c पॉझिटिव्ह झाले.
ई रेस टू सी इज इक्वल टू 1 अपॉन ह्याला ई रेस टू सी ह्याला मल्टिप्लाय केलं ई रेस टू सी चा ब्रॅकेट स्क्वेअर झाला म्हणजेच ई रेस टू ट्वाइस सी झाली इज इक्वल टू 1. मल्टिप्लाय केले की पॉवर्स ऍड होतात ना, मग सी प्लस सी ट्वाइस सी होतात. मला सांगा ई रेस टू 0 ची व्हॅल्यू 1 असते की नाही सांगा. ई रेस टू 0 म्हणजे याचा अर्थ ट्वाइस सी इक्वल्स काय असलं पाहिजे 0 असलं पाहिजे. ई रेस टू 0 चा आन्सर 1 असतं ना, त्यामुळे ट्वाइस सी काय असलं पाहिजे 0 म्हणजे थोडक्यात सी काय असलं पाहिजे 0 which belong to -1 to +1. या दरम्यान असलं पाहिजे -1 to +1. त्याचं फायनल आन्सर आहे सी इक्वल्स 0. सेवन क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या, थोडा वेगळा क्वेश्चन आहे. द पोझिशन ऑफ अ पार्टिकल इज गिवन बाय द फंक्शन एस ब्रॅकेट मध्ये टी म्हणलेलं आहे 2t² + 3t - 4 म्हणजे एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. Displacement at time t is given by 2t² + 3t - 4. Find the time t equals c in the interval 0 to 4, including them both 0 and 4. When the instantaneous velocity of a particle equals to the average velocity in this interval. पहिली गोष्ट त्या दोन शब्द आहेत बघा. एक आहे इन्स्टंटेनियस वेलोसिटी. इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे वेलोसिटी ऍट टाइम टी, त्या वेळेस असणारी वेलोसिटी इन्स्टंटेनियस वेलोसिटी. आणि ऍव्हरेज वेलोसिटी म्हणजे काय, तर ऍव्हरेज वेलोसिटी म्हणजे इनिशियल वेलोसिटी काय होती, फायनल वेलोसिटी काय होती यांचा डिफरन्स, आणि तसंच इनिशियल टाइम काय होतं आणि फायनल टाइम काय होतं त्यांचा डिफरन्स यांचं डिव्हिजन म्हणजे ऍव्हरेज वेलोसिटी. यातला ऍव्हरेज वेलोसिटी हा पार्ट आपला खूप महत्त्वाचा आहे. ऍव्हरेज वेलोसिटी ठीक आहे. बाकी प्रॉब्लेम फार सोपा आहे बघा. परत सांगू, इन्स्टंटेनियस वेलोसिटीचा अर्थ काय सांगा, तर वेलोसिटी ऍट दॅट पर्टिक्युलर टाइम. इन्स्टंटेनियस वेलोसिटी ऍट दॅट इन्स्टंट अशा अर्थात. ऍट दॅट इन्स्टंट म्हणजे ऍट दॅट टाइम. या इंटरव्हल मध्ये प्रत्येक वेळेला टाइम जसं चेंज होईल त्या वेळेस असणारी वेलोसिटी म्हणजेच इन्स्टंटेनियस वेलोसिटी. पण ऍव्हरेज वेलोसिटी मात्र काय, इनिशियल वेलोसिटी काय आहे, फायनल वेलोसिटी काय आहे, म्हणजे त्यांचा डिफरन्स डिवायडेड बाय इनिशियल टाइम काय आहे, फायनल टाइम काय आहे, त्यांचा डिफरन्स. याला म्हणतात ऍव्हरेज वेलोसिटी. ठीक आहे. बघा हे तुम्हाला त्यांनी फंक्शन दिलेलं आहे, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे बरोबर आहे. आता पुढे काय म्हणले बघा त्यांनी की काय काय इक्वल आहे म्हणून सांगितलंय. इन्स्टंटेनियस वेलोसिटी इज इक्वल टू असं म्हटलंय बघा प्रॉब्लेम मध्ये. इन्स्टंटेनियस वेलोसिटी इक्वल्स ऍव्हरेज वेलोसिटी. मग आपण पहिले असं करूया, इन्स्टंटेनियस वेलोसिटी आपण कॅल्क्युलेट करून घेऊया बघा. इक्वल्स d/dt ऑफ s हे थोडक्यात ds/dt चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम हे इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे d/dt ऑफ कोण सांगा 2t² + 3t - 4 4t + 3 याचा डायरेक्ट 4t + 3 ठीक आहे. हे झाले इन्स्टंटेनियस वेलोसिटी. आता आपण ऍव्हरेज वेलोसिटी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ऍव्हरेज वेलोसिटी त्यासाठी मी काय काय कॅल्क्युलेट करतोय बघा लक्षात. इनिशियल वेलोसिटी म्हणजे इनिशियल टाइम काय सांगा 0. इनिशियल वेलोसिटी म्हणजे एस ब्रॅकेट मध्ये 0 इक्वल्स करा रिप्लेस 2 into bracket 0 square plus 3 into bracket 0 minus 4. त्यानंतर फायनल वेलोसिटी फायनल टाइम 4 आहे बघा. टाइम फोर्स यू काय असेल ते सेकंड्स ऑर व्हॉट एव्हर जे काही दिलेले आहे 2 into bracket 4 square इथे रिप्लेस करा टाइमच्या वेळी 3 into bracket 4 minus 4. आता ह्याचा आन्सर आला असेल वरचा हे सगळं 0 - 4 असेल. ह्याचं थोडं रफर बघा. 4 square 16 2 32 झाले. 4 3 12 त्यातून 4 गेले
म्हणजे 840, याचा आन्सर आहे 40. नेक्स्ट स्टेप, देयरफॉर एव्हरेज वेलोसिटी इक्वल्स, काय शोधू आपण त्यांनी, इन्स्टंटेनियस वेलोसिटी इज इक्वल टू एव्हरेज वेलोसिटी, बरोबर आहे. एव्हरेज वेलोसिटी इक्वल्स S4 minus S0 upon 4 difference in time 4 minus 0. S4 किती आहे बघा 40 minus 4 upon 4 addition 44 is equal to किती आहे सांगा, 44 ला 4 ने डिवाइड केलं तर एव्हरेज वेलोसिटी जी आहे ती 11. युनिट्स काही आपल्याला माहित नाहीत, पण कदाचित सेकंड्स डिस्टन्स हे मीटर मध्ये असेल आणि टाइम सेकंड मध्ये असेल तर मीटर्स पर सेकंड ही झाली एव्हरेज वेलोसिटी. ही काय झाली एव्हरेज वेलोसिटी. आता त्याने कंडिशन अशी दिली आहे की अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन म्हणूया आपण, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे 4t - 3 इक्वल्स काय विचारले त्यांनी, एव्हरेज वेलोसिटी असं सांगितलं, इक्वल्स एव्हरेज वेलोसिटी. त्यावेळेस तुम्हाला c काय असं त्यांनी विचारलेलं आहे, बरोबर आहे. एकदा चेक करा बरं प्रॉब्लेम मध्ये. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय म्हणलं त्यांनी, इन्स्टंटेनियस वेलोसिटी म्हणजे 4t + 3 इज इक्वल टू एव्हरेज वेलोसिटी म्हणजे 11. आणि फाइंड t = c असं त्यांनी सांगितलं, म्हणजे फाइंड c ऍक्च्युअली विचारलं तुम्हाला. मग आता when t = c, when t = c 4c + 3 is equal to 11. एवढा फक्त चेंज, 3 ट्रान्सफर करा, 4c is equal to 8, therefore c equals 2. आणि हा जो c आहे तो तुमच्या या डोमेन मध्ये बसतो की नाही बघा, which belongs to rectangular bracket मध्ये 0 to 4. हे त्याचं फायनल आन्सर. एट क्वेश्चन बघा, फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द फंक्शन fx equals x² + 3x रूट मध्ये येते at x equals 1.02. ठीक, या फंक्शनची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू x च्या जागी 1.02 रिप्लेस केल्यानंतर काय असं विचारलं. पहिल्यांदा फंक्शन आहे तसं लिहून घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f' equals d/dx of root of x² + 3x. Derivative of root something 1/2 root something into something चा डेरिव्हेटिव्ह x² चा twice x आणि याचा 3. हे झालं तुमचं f' झालं. आता हे जे आहे ते तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. याला लेट a म्हणजे 1 आणि h म्हणजे 0.02. f of a plus h विचारले की ते तुमचं जे काय असेल ते फंक्शन तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे, f of a plus h म्हणजे थोडक्यात f of यांची ऍडिशन म्हणजे 1.02 जे तुम्हाला विचारलंय ते. हे बघा fx हे असताना म्हणजे fx हे फंक्शन आहे, x 1.02 असताना त्या फंक्शनची व्हॅल्यू विचारली, म्हणजे तुम्हाला f of x च्या जागी कोण पाहिजे 1.02. बघा हेच पाहिजे तुम्हाला, f of 1.02 त्यांनी विचारले. पण आता ते याच्यात रिप्लेस करत बसू नका, ते तर तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. आता पुढे f of a मग f' of a असे तीन टर्म्स मिळवून ठेवायचे. f of a म्हणजे f of 1, a म्हणजे 1. त्या फंक्शन मध्ये बघा रूट ऑफ 1² + 3 into bracket 1 3 × 3 + 1 4 4 चं रूट 2. साइन बिन प्लस और मायनस इथे काही घ्यायचं नाही, जे असेल ते पॉझिटिव्ह रूट. आता f' of a पाहिजे तुम्हाला, म्हणजे f' of 1 पाहिजे. इथे बघा 2 into bracket 1 + 3 upon 2 into bracket 1 + 1² actually 3 into bracket 1. काय झालं 3 + 2 5. हे झाले 3 + 2 5. हे आतला आन्सर 4 आहे बघा, 4. 3 × 3 + 1 4 4 चं रूट 2 2 × 2 4. हे झालं f' of a. आता
बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. हे साइन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय आहे ते बघून घ्या बरं. म्हणजे हे असंही चालतं हे आणि हे असं पण चालतं बरं, काही चालतं. हा, f of a plus h म्हणजे f of 1.02 त्याची तुम्हाला व्हॅल्यू विचारली. आता f of a किती बघा आपल्याकडे 2 आहे, h किती आहे 0.02 आणि f dash of a काहीतरी 5/4 आहे. 2 as it is प्लस ह्याला मल्टिप्लाय केले 10 आणि 2 डिजिट सोडून पॉइंट म्हणजे 0.1 अपॉन 4. टू प्लस ह्याला डिवाइड करूया आता 0 पॉइंट परत एकदा 0 4 2 जा 8 2 राहिले 4 5 जा 20. फायनल आन्सर 2.025. So f of a plus h त्या फंक्शनची व्हॅल्यू 0.025 इतकी येईल. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ cos इनवर्स 0.51 आणि काही व्हॅल्यूज तुम्हाला दिली. cos इनवर्स समथिंग हे तुमचं फंक्शन आहे. म्हणजे लेट fx इक्वल्स cos इनवर्स x f dash x differentiating with respect to x. cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह -1 upon root of 1 minus x square. आठवतंय का बघा डेरिव्हेटिव्ह -1 upon root of 1 minus x square. cos इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह. मग आता हे झाले fx आणि f dash x. आता cos इनवर्स जो नंबर तुम्हाला पाहिजे त्यामध्ये a आणि h असं आपण स्प्लिट करूया. बघा लेट a म्हणजे 0.50 म्हणजेच हाफ थोडक्यात 0.50 आणि पुढचा h म्हणजे 0.01. हे बघा ही आणि ह्यांची ऍडिशन बघा 0.50 आणि 0.01 ची ऍडिशन 0.51 येते. हे झाले a आणि h चे आहे तुमचे. आता पहिल्यांदा आपल्याला f ऑफ a प्लस h पाहिजे तुम्हाला. म्हणजे बघा हे प्लस हे 0.51 हे प्लस हे. आता f ऑफ 0.51 म्हणजे फंक्शन बघा fx म्हणजे cos इनवर्स x. मग f ऑफ समथिंग म्हणजेच cos इनवर्स समथिंग. समथिंग काय असेल ना 0.51 हे विचारले. आता आपल्याला पाहिजे f ऑफ a. f ऑफ a म्हणजे इथे बघायचं तर मी ह्या a च्या इथं a ही व्हॅल्यू ना ती इथं हाफ घेतो म्हणजे आपल्याला लगेच कळतं बघा कन्व्हिनियंट आहे बघा. f ऑफ हाफ घेतो fx कडे बघा म्हणजे cos इनवर्स हाफ. आता सांगा cos 60 ची व्हॅल्यू किती आहे? cos 60 तर π/3 सॉरी cos 60 ची व्हॅल्यू हाफ आहे म्हणजे cos इनवर्स हाफ किती असेल π/3. f dash of a म्हणजे f dash of हाफ कुठे आहे बघा इथे -1 upon root of 1 minus हाफ चा स्क्वेअर म्हणजे 1/4 -1 upon हे 3/4 आहे रूट मध्ये 3/4 मधला रूट 3 ऍज इट इज त्या 4 चा रूट घेतलेला आहे आणि हे वरती घेतले की झाले -2/√3 झाले. हे f dash of a f of a plus h f of a f dash of सगळं तयार झालं. मग खाली लिहायचं बाय अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे सांगा f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. f of a plus h म्हणजे काय इथं बघा सगळं तयार आहे तुमच्याकडे. f of a plus h म्हणजे cos इनवर्स 0.51 cos inverse 0.51 is approximately equal to f of a काय बघा f of a π/3 प्लस h किती बघा आपल्याकडे h 0.01 into f dash of a -2/√3
मायनस 2/√3 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू पायची व्हॅल्यू 3.1416 अपॉन 3. आता हे प्लस मायनस साइन मायनस केले मी 0.01 इंटू 2/√3 ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 1.15. आता याचं डिव्हिजन काय असतं 3 1 3 परत 0 3 4 12 2 3 7 21 3 2 6 मायनस 1 न मल्टिप्लाय केल्यावर नंबर 11547 तोच राहणार. इथे 4 आणि 2 6 डिजिट 1 2 3 4 5 6 डिजिट डेसिमल पॉइंट म्हणजे मायनस 0. हा नंबर. आता हा डिफरन्स मी बाजूला घेतो बघा 1.0472 मायनस 0.011547 हे मायनस 7 plus 3 5 plus 5 10 6 plus 6 12 2 plus 5 7 3 0 1. फाइनल आंसर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 1.03563. काय तसं लिहून ठेवा 4 डिजिट पाहिजे असेल तर 4 डिजिट मध्ये ठेवा ॲज यू विश. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा 10th क्वेश्चन. Find the intervals on which the function y equals x raised to x, where x is greater than 0, is increasing and decreasing. स्ट्रिक्टली वगैरे असं काही शब्द वापरले नुसतं इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग वापरले. ठीक आहे. पण त्यांनी म्हणताना काय सांगितलं x ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. फंक्शन काय दिले y इक्वल्स x रेस्ड टू x फंक्शन दिले तुम्हाला y इक्वल्स x रेस्ड टू x आणि हे फंक्शन कोणत्या इंटरवल मध्ये इन्क्रीजिंग आणि कोणत्या इंटरवल मध्ये डिक्रीजिंग आहे असं आपल्याला तुम्हाला त्यांनी विचारलं. त्याकरता आपल्याला f' काढलं पाहिजे म्हणजे याला fx म्हणणार आहे मी पहिल्यांदा आणि f' मिळवायचं आपल्याला. तर लक्षात ठेवा मी तुम्हाला मागं x रेस्ड टू x चा डेरिव्हेटिव्ह पाठ करा म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला. x रेस्ड टू x ब्रॅकेट मध्ये 1 प्लस log x हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. पण हे बोर्ड एक्झामला आपल्याला असं डायरेक्ट चालत नाही. पण एमसीक्यूज करता मात्र पाठ करून ठेवा. x रेस्ड टू x चा डेरिव्हेटिव्ह आहे x रेस्ड टू इथे लिहून दाखवतो मी तुम्हाला dy dx ऑफ x raised to x is equal to x raised to x ब्रॅकेट मध्ये 1 plus log x हा त्याचा डेरिव्हेटिव्ह पाठ करून ठेवायचा आहे. मग f' इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे त्यावेळी ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 0 चा आपण वापर करूया. डिफरन्शिएट नाही लॉग घेतल्याशिवाय डिफरन्शिएट करता येत नाही कारण व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स log y equals log of x raised to x. Log y equals x log x. Differentiating with respect to x. dy dx of log y equals dy dx of x log x. Log y is a derivative 1 upon y dy by dx. Product rule first into derivative of second plus second into derivative of first. So dy by dx equals y transfer करायचा आणि ब्रॅकेट मध्ये 1 plus log x. y रिप्लेस करायचा dy by dx equals x raised to x ब्रॅकेट मध्ये 1 plus log हे झालं तुमचं dy by dx. ठीक आहे. When the function is increasing, म्हणजे त्याचा फंक्शनचा ग्राफ इन्क्रीजिंग असतो. फंक्शन कधी इन्क्रीजिंग असतं पण त्यावेळेस f' ग्रेटर दॅन 0 असतो. आता आपल्याकडे f' नाही dy by dx म्हणजे dy by dx is greater than or equal to 0. greater than or equal to 0 म्हणजे x raised to x ब्रॅकेट मध्ये 1 plus log x is greater than or equal to 0. ही जी टर्म आहे ना x raised to x त्याने कंडिशन दिली एवढी इथे फंक्शनच्या बाजूला x पॉझिटिव्ह असं तुम्हाला त्यांनी सांगितलं.
एक्स ग्रेटर दॅन 0 आहे, त्यामुळं एक्स रेस टू एक्स कायम ग्रेटर दॅन 0 असणार आहे, पॉझिटिव्ह टर्म आहे, ट्रान्सफर करा. देअरफॉर 1 प्लस लॉग एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. कारण कंडिशन काय सांगा, एक्स ग्रेटर दॅन 0 आहे, देअरफॉर एक्स रेस टू एक्स देखील ग्रेटर दॅन 0 असणार. आता 1 ट्रान्सफर केला, देअरफॉर log x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. त्याला पेन्सिलनं बेस ई द्यायचं. ई इज बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं, म्हणजे x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू e रेस टू 1, म्हणजे x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू e. म्हणजे x चा आन्सर काय असेल, x बिलॉंग्स टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू e, म्हणजे रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये e आणि अप टू पॉझिटिव्ह इन्फिनिटी. त्याला कायम काय करायचं, हे साइन द्यायचं, राऊंड ब्रॅकेट करायचं. आता मी ह्याच्यातच पुढचा पार्ट दाखवतो बरं का तुम्हाला, काही वेगळं नाही फारसं, हे फक्त लक्षात द्या, व्यवस्थित बघा. आता when the function is decreasing, त्यावेळेस सांगा dy by dx काय असणार आहे, सांगा dy by dx फक्त एवढा साइन मध्ये बनणार, लेस दॅन 0, सगळीकडे साइन चेंज येत राहणार. मी जे मधले साइन आहेत ना ते तेवढे काढत जातो आणि लास्ट स्टेप बघा, लेस दॅन ऑर इक्वल टू 0, लेस दॅन ऑर इक्वल टू 0, सगळं सेम, कॅल्क्युलेशन सेम, सगळं सेम. बघा हे लेस दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू e. x लेस दॅन ऑर इक्वल टू e म्हणजे काय असेल सांगा, x बिलॉंग्स टू मायनस इन्फिनिटी टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये e, मायनस इन्फिनिटी टू e या पार्ट मध्ये डिक्रीजिंग असेल, आणि मगाशी दाखवलेलं e टू इन्फिनिटी काय असेल ते इन्क्रीजिंग फंक्शन असेल. ओके, लक्षात